हळू हळू तुला मी मारतो आता, तुला मला घाबरवतो का वगैरे असं असा करायचा प्रयत्न करायचा. तर म्हणजे हळूहळू असं चालतंय कोणतरी असं पंजनांच्या आवाजाने चालत येतंय. म्हणजे तुला दिसत होतं की काहीतरी तिथे चालायला हा काहीतरी अदृश्य शक्ती आहे जी आजूबाजूला वावरते आणि त्या वावरण्याच्या त्या दिशेने ते सगळे डॉक्युमेंट्स उडतात. आणि जेव्हा मी उघडायला गेलो तेव्हा तो दरवाजाचा लॉकच उघडत नव्हता, म्हणजे ते पूर्णपणे बंद झालेला. अच्छा. त्याला लॉक नसूनही तो दरवाजा बंद झालेला, म्हणजे ओपनच होत नव्हता तो. त्यांच्यामधला एक जण माणूस होता, तो तिकडे जायचा आणि येताना एकटाच यायचा. कारण तो सुटल्यानंतर तो एका ठिकाणी ड्रिंक करायला जायचा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका हॉरर पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आज आहे पंकज आणि हे ठाण्याला राहतात. आणि मेन ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे HR आहेत आणि अगोदर ह्यांनी ॲशर IT मध्ये काम केलं आहे. ॲशर IT जिथे मी पण आधी काम केलं आहे, तर त्यांचा तिथे खूप भयानक असा अनुभव आहे. तोच नाही तर ह्यांच्यासोबत गावी ह्यांच्यासोबत एक असा अनुभव झाला जिथे रखवाला वगैरेचा काही भयानक असा अनुभव आहे जो ह्यांच्या गावच्या माणसाबरोबर झाला आहे. ते सांगण्यासाठी आज ते आलेत. तर दादा, तू तुझा अनुभव सांगितलास मला ॲशर IT मध्ये जेव्हा तू कामाला होतास, तर मी खूप इंटरेस्टेड आहे तो ऐकून घ्यायला. कारण की एक टाईम होता जेव्हा मी पण ॲशर IT मध्ये काम करायचो आणि मी पण खूप जणांकडनं ऐकलं आहे हा अनुभव. तर मी खूप इंटरेस्टेड आहे तुझ्याकडनं हा जो तुझा भयानक अनुभव आहे, तू जो शेअर केला आहेस तो ऐकण्यासाठी. नक्कीच मला आवडेल. माझा जो अनुभव आहे, जो मी ज्या ठिकाणी मी काम केलं आहे, ज्या ॲशर IT मध्ये जे खूपसे ठाण्यामधले जे लोक काम जे करत असतील ते लोक त्या ॲशर IT बद्दल जाण्यासाठी खूप उत्सुक असतील. आणि तो माझा जो रिअल एक्सपिरियन्स आहे तिथला काम करण्याचा किंवा तिथला जे आलेला अनुभवाचा, तो मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. मी जवळजवळ 4 ते 5 वर्ष मी ॲशर IT मध्ये टेलिपरफॉर्मन्स नावाची कंपनी आहे, तिथे मी काम करतो रिक्रुटमेंट ऑनबोर्डिंग प्रोसेसमध्ये. तिथे काम करता करता खूप वर्ष मी तिथे काम केलं आहे. म्हणजे पूर्ण 9 hourची शिफ्ट किंवा एक्सटेंड केले शिफ्ट. म्हणजे तू डे शिफ्ट होती तुझी? हा, प्युअर डे शिफ्ट होती, पण कधी कधी मला टाईम एक्सटेंड करावं लागायचं. जसं की आपलं वर्कलोड असेल किंवा ओव्हरटाईम किंवा जॉईनिंग. म्हणजे रिक्रुटमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला मुलांना ऑनबोर्डिंग करायचं आहे, तर एखाद्या वेळेस तुम्हाला तर जास्त एखाद्या प्रोसेसची हायरिंग करायची असेल तर त्यांचं ऑनबोर्डिंग डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये तुमचा वेळ निघून जातो. तर त्यासाठी तुम्हाला कधी कधी तुमचे टाईम एक्सटेंड करावे लागतात त्यांच्या डॉक्युमेंटेशन प्रोसेससाठी, किंवा त्यांचं जे काही ऑनबोर्डिंगची प्रोसेस असेल, त्यांच्या एम्प्लॉय कोड वगैरे जे काही त्यांच्या फॉर्मॅलिटीज असतील, ते तुम्हाला प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागतो आणि तुम्हाला थांबावं लागतं तिथे. म्हणजे एक्स्ट्रा थांबावंच लागतं. तसं खूपशा वेळा ऑफिसमध्ये जाऊन काम करता करता थांबलो आहे आणि तिथे काम करता करता म्हणजे लेटपर्यंत रात्रीपर्यंत थांबून मी तिथे नंतर घरी आलो आहे. असाच एक दिवसाचा एक अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. कारण तिथे काम करताना एवढे वर्ष काम करते तर वेगवेगळे अनुभव मला वेगवेगळ्या दिवशी आले होते. तर ॲशर IT बद्दल खूपसे लोक ऐकून असतील किंवा ते तिथे जे टेलिपरफॉर्मन्स कंपनी आहे, एक BPO कंपनी आहे, जिथे खूपसे एम्प्लॉय जवळजवळ 20 ते 30 हजार एम्प्लॉय तिथे काम करतात रोज. डे शिफ्टमध्ये, नाईट शिफ्टमध्ये किंवा रोटेशनल शिफ्टमध्ये खूपसे एम्प्लॉय काम करतात. तर मी जिथे काम करायचं ते सेकंड फ्लोअर होतं टेलिपरफॉर्मन्स कंपनीमध्ये. आणि माझा तिथे एक सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर तिथे एक ऑनबोर्डिंग रूम आहे. त्या ऑनबोर्डिंग रूममध्ये माझा सिस्टम प्लेस्ड होता, कारण तिथे मी आणि माझ्याबरोबर जे कलिग असायचे ते माझ्याबरोबरचं जे काम होतं ते करायचे. आणि ते करता करता एक दिवस असं झालं की मी काम करत होतो आणि खूप वर्कलोड होतं आणि काम करायचं होतं. आणि ते काम 12च्या आत मला ती डेडलाईन मला माझ्या बॉसने सांगितली होती की मला 12च्या आत मला कंप्लीट करून पाहिजे. काम करत होतो, सगळे माझ्याबरोबरचे कलिग पण काम करत होते. प्रत्येकजण आपापलं जे नेमून दिलेलं काम असतं, प्रत्येकाचा जो KRA असतो किंवा तुम्हाला जे सांगितलेलं काम असतं, ते प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगवेगळं काम असतं. तर जे डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशनचं काम करून ते काम करून ते निघून गेले होते. माझ्याबरोबरचा अजून एक कलिग होता प्रवीण म्हणून, तोही त्याचं काम करत होता. काम करता करता त्याचंही काम पूर्ण झालं आणि तोही निघून गेला. आता माझं जे काम दिलं होतं त्यांनी, ते मला करत होतो, पण त्याच्यामध्ये खूपशा प्रोसेस होत्या करायच्या, ज्याच्यामध्ये मला वेळ लागत होता. आणि मी ते हळूहळू करत होतो. करता करता खूप मला उशीर झाला होता. जवळजवळ रात्रीचे 10 ते 10:30 वाजले होते. अच्छा. म्हणजे सगळेजण गेलेले आणि मग हळूहळू एक जण निघून जात होता. कारण आणि शेवटी 10:30च्या नंतर कोणच थांबलं नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या काम आटपून निघून गेला होता. आणि मी नेहमीप्रमाणे माझं काम करत बसलो होतो.
तर काम करता करता मला पूर्ण मी कामामध्ये मी गुंग झालो होतो, कारण मला ते 12च्यात संपवायचं होतं. बरोबर, म्हणजे तू त्या घाईघाईमध्ये पण होतास. आणि मला ते संपवून मला घरी जायचं आहे, कारण घरचे वाट बघत असणार की एवढ्या लेटपर्यंत थांबतोय, कधी येतोय घरी म्हणून. या सगळ्या गोष्टी विचारात डोक्यात घेऊन मी माझं काम पूर्ण करायचा प्रयत्न करत होतो. आणि करता करता काम करतोय मला माझं काय काम संपेना. 10:30 झाले, 11 वाजायला आले, तर काम संपत नव्हतं. तर तुम्हाला माहिती आहे की जर सगळे एम्प्लॉईज गेल्यानंतर तिथल्या जी इलेक्ट्रिसिटीवाले जे स्टाफ्स असतात ते तुम्हाला सांगतात की इथला AC जो आहे तो मी बंद करतोय. जात असताना सांगून जातात की इथला AC मी बंद करतोय, आणि तुम्हाला जर हवा असेल तर मग तुम्ही चालू करून घेऊ शकता. त्या रूममध्ये खूप मोठी रूम होती माझ्या. असा मध्ये एक बे होता, आणि मध्ये एक असा मधला रस्ता होता, आणि दोन्ही बाजूला बे होते ज्याच्यामध्ये एम्प्लॉईचे डॉक्युमेंट्स आणि त्यांना बसायसाठी चेअर्स होत्या. आणि माझा जो सिस्टम होता तो 2nd रोमध्ये होता, पहिला, जिथे मी माझं डेलीचं काम करत होतो. आणि अचानक काम करता करता मला समजत नव्हतं काय, म्हणजे मी माझं काम करतोय पण संपत नाही आहे. तर काम करता करता मला म्हणजे माझ्या ज्या डॉक्युमेंटेशन रूम जी होती त्या रूममधल्या सर्व AC बंद होत्या. ओके, पूर्णपणे बंद होत्या, आणि एकदम भयान शांतता होती तिथे. आणि मी माझं काम करत होतो, भयान शांतता होती, काम करत होतो, आणि मला कुठल्याच गोष्टीचं भान नव्हतं काय होतं काय नाही. आणि काम करता करता मला असं जाणवलं, जो डोअर होता त्या रूमचा तो ओपनच ठेवला होता मी. आणि तिथून पूर्ण लांबपर्यंत एक सिक्युरिटी गार्डचा एक चेकिंगचा पॉईंट असतो, तो चेकिंगचा पॉईंट होता, आणि तो सिक्युरिटी गार्ड तिथे बसला होता. आणि दुसरं कोणीच नव्हतं त्या ऑफिसमध्ये. आणि खूप मोठा एरिया आहे तो. जर तुम्ही बघायला गेलात, जे लोक आशिराटीमध्ये त्या टेलिपरफॉर्मन्समध्ये जर काम केलं असेल त्या लोकांना तो एरिया पूर्णपणे ओळखीचा आहे. तो खूप मोठा एरिया आहे. आणि मी काम करत होतो. काम करता करता मला असं जाणवलं की कोणीतरी एक मुलगी जसं त्या तिच्या पैंजणांचा आवाज करत जे चालते, पैंजण घातलेली जी मुलगी जशी चालते, तसं कोणतरी त्या दरवाजाच्या दिशेने आतमध्ये येतं आहे. आणि असं म्हणजे जसं सावलीसारखं जसं येतं तशी सावट जसं असतं तसं ते सावट असं हळूहळू त्या पैंजणाच्या आवाजाने येते असं मला जाणवलं. तर मी पहिल्यांदा कामामध्ये होतो, तर मी त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न दिलं, आणि मी माझं कामच करत होतो पूर्णपणे 100% देऊन. त्यानंतर ते मला असं जाणवलं की पुन्हा मी इग्नोर करायचा प्रयत्न केला, पण ते मला पूर्णपणे जाणवत होतं की कोणतरी पैंजणांच्या आवाजाने हळूहळू म्हणजे पावलांनी, जसं दबक्या पावलांनी कसं येतात, म्हणजे चालताना जसा आवाज येतो तसा आवाज येत होता की पैंजणाचा आवाज वगैरे, आणि म्हणजे हळूहळू असं कोणतरी असं पैंजणांच्या आवाजाने चालत येतंय. तर मी थोडं दरवाजाकडे बघितलं आणि पाहिलं की कोणतरी, असं मला ते जाणवलं की कोणतरी येतंय दरवाजातून. तर दरवाजातून येतंय, आणि नंतर जो मधला जो पॅसेज असतो चालायचा आणि आतमध्ये त्या चेअरमध्ये बसायचा, तो तिथून असा मला तो जाताना जाणवला. आणि ते जाता जाता ज्या माझ्या मागच्या साईडच्या जो 2 ACs होत्या, त्या ACs ज्या आहेत त्या अचानकपणे चालू झाल्या. अच्छा, मला समजलंच नाही ह्या AC अचानकपणे कशा काय चालू झाल्या. तर मी मागे वळून बघितलं, AC चालू झालं. रिमोट तर माझ्याकडे आहेत, तर या ACs कशा चालू झाल्या, आणि फ्लोअरवर कोणच नव्हतं. आणि मी ACचा रिमोट बघतोय आणि AC कडे बघतोय, मला काय समजलं नाही. आणि मग तरी पण मी त्या चालू झालेल्या AC बोललो चालूच राहू दे, थोडा वेळच काम करायचं आणि निघून जायचं आहे. तर पुन्हा मी माझ्या सिस्टमकडे काम करायला लागलो. त्या AC मधून अशी हवा सुटली की मोठमोठ्याने हवा सुटली की मागचे जे पेपर आहेत, जे डॉक्युमेंटेशन एम्प्लॉईचे जे डॉक्युमेंट्स होत्या, ते डॉक्युमेंट्स आम्ही बंचमध्ये बांधून ठेवतो रबरने. ते रबरने बांधून ठेवले असतानाही ते हळूहळू ते असे म्हणजे हवेत कसे उडतात तसे असे हवेत फडफडायला लागले आणि उडायला लागले. मी विचार करायला लागलो की एवढ्या ACच्या हवेने डॉक्युमेंट्स उडू शकणार नाहीत. तरी पुन्हा मी मागे वळून बघितलं तर खूप मोठा वारा सुटला आणि ते डॉक्युमेंट्स हवेमध्ये उडत आहेत. तर मी थोडा विचार करायला लागलो की हे नक्की काय चालू आहे. तर मी बघतोय डॉक्युमेंट्स हवेमध्ये उडतात, आणि एक अदृश्य शक्ती अशी जी आहे ती चालते, आणि त्या भागाच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत त्या हवेमध्ये उडत आहेत. जसं तुमची सिरियलमध्ये किंवा मूवीमध्ये जसं बघता
अगदी त्या प्रकारेच तसं तिथे होत होतं. आणि मी थोडा म्हणजे तुला दिसत होतं की काहीतरी तिथे चालायला लागलं. काहीतरी अदृश्य शक्ती आहे जी आजूबाजूला वावरते आणि त्या वावरण्याच्या त्या दिशेने ते सगळे डॉक्युमेंट्स उडतात आणि त्या अस्ताव्यस्त होत आहेत. आणि मागचे 2 AC चालू झाले आणि नंतर मग पुन्हा मी सरळ झालो आणि सिस्टमकडे बघायला लागलो, कारण मला दुसरीकडे कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं नव्हतं. त्यामुळे थोडा मी विचलित झालो होतो की मला काय होते नक्की. मला स्वतःला भास होतोय की काय, मी स्वतः कन्फ्यूज होतो की मला काय होतंय नक्की, मला समजत नाही की मी स्वप्न बघतोय किंवा काय होतंय. तर मग मी माझं काम करायला लागलो. तर तेवढ्यात माझ्या ज्या आजूबाजूच्या 2 AC होत्या समोरच्या फ्रंटच्या, त्याही चालू झाल्या आणि खूप जोराचा वारा चालू झाला आणि ज्या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत त्या अशा उडू लागल्या, जोरात वारा चालू लागला आणि असा एक वेगळाच आवाज निर्माण झाला त्या रूममध्ये. एकदम असा जो तुम्ही असा कधी कधी असा जो चालताना रात्रीच्या अंधारात चालताना कधी कसे असा नकारात्मक आवाज जो ऐकायला येतो, त्या प्रकारे खूप असा नकारात्मक आवाज चालू झाला तिथे. आणि मला खूप त्या आवाजाने इरिटेट व्हायला झालं. आणि ऑफकोर्स तुम्ही बरोबर असल्यानंतर तुम्ही आतमधून थोडं घाबरायला होतं. मला भीती वाटायला लागली की अरे नक्की काय झालंय, मग काय होतंय, मी आता असं का होतंय. आणि माझं काम कम्प्लीट करायचं या वेगळ्या टेन्शनमध्ये होतो मी. आणि हे सगळं एकत्र आले आणि मला समजत नव्हतं काय होतंय ह्या रूममध्ये. आणि शेवटी जो ऑटोमॅटिक डोअर जो मी ऑलरेडी ओपन ठेवला होता तो अचानक बंद झाला. अरे बापरे. अचानक बंद झाल्यानंतर मी खूप घाबरलो. आता काय होणार. आणि एकटाच तू त्या रूम मध्ये. हो बरोबर. आणि मला असं वाटलं की अरे बाबा आता काय होणार, आता काय, आता कुठे जाऊ, आता काय, कोणाची मदत घेऊ, काय करू. तरी माझ्या सिस्टमवरून उठलो आणि त्या दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण तो उघडत नव्हता. एरवी त्या दरवाजाला लॉकच नाही आहे, कारण कंटिन्युअसली तो ओपन क्लोज करायचे एम्प्लॉईज, म्हणजे HR, सगळेच लोक. त्यामुळे तो दरवाजाचं लॉक काढून ठेवलं होतं. आणि जेव्हा मी उघडायला गेलो तेव्हा तो दरवाजाचा लॉकच उघडत नव्हता, म्हणजे तो पूर्णपणे बंद झालेला. अच्छा. त्याला लॉक नसूनही तो दरवाजा बंद झालेला, म्हणजे ओपनच होत नव्हता तो. ओपनच होत नव्हता. त्यानंतर मी खूप घाबरलो. बोललो आता पुढे काय करायचं. देवाचा नाम जप करायला लागलो मी. बाबा आता मला काय या संकटातून वाचव बरे. आता नक्की असं हे मी कधी एवढ्या 5 वर्षाच्या 5 वर्षाच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मी असं कधी बघितलं नव्हतं की बाबा मला रियालिटीमध्ये असं काय, अशा गोष्टी असतात आणि अशा गोष्टी घडतात. आणि त्या जागेबद्दलची मला माहिती होतं की बाबा ह्या गोष्टी इथे या जागेमध्ये खूप नकारात्मक गोष्टी आहेत, खूप निगेटिव्ह एनर्जी आहे इथे आजूबाजूला किंवा ग्राउंड फ्लोअरला किंवा अशा खूपशा ठिकाण आहेत तिथले जे निगेटिव्ह आहेत, हे मी जाणून होतो. पण एवढ्या वर्षामध्ये मला तो रिअल एक्सपिरियन्स कधीच आला नव्हता, कारण हे नुसतं ऐकून होता. मी फक्त ऐकून होतो. तर मग तो दरवाजा उघडेना, काय करावं बरं आता, कसं दरवाजातून बाहेर पडावं किंवा काय. तर मग मी दरवाजा मोठमोठ्याने जोरजोराने वाजवायचा प्रयत्न केला. तर तो जो काही काळानंतर एक 5-10 मिनिटानंतर तिथला जो सिक्युरिटी गार्ड होता, तो काय माहिती कुठल्या उद्देशाने काय तो आला आणि त्याने बाहेरून दरवाजा जोरात ठोकला. दरवाजा म्हणजे हे करून उघडला. आणि मला विचारायला लागला की सर तुम्ही एवढा वेळ काय करताय इथे. मला वाटलं कोणच नाही आहे, सगळे निघून गेले असतील, तुम्ही एवढा वेळ काय करताय, एवढा वेळ थांबत जाऊ नका इथे, कारण इथे तुम्हाला असं माहीत नाही आहे की ते म्हणजे एकटं थांबणं चांगलं नाही आहे. म्हणजे सिक्युरिटी गार्डला पण माहिती आहे की ही गोष्ट त्याला माहिती होती. कदाचित त्या अंदाजाने कदाचित तो माझ्याशी सांगितलं कदाचित एकट्या माणसाने इथे थांबू नये, कारण खूप निगेटिव्ह एनर्जीज आहे तिथे. हे मला माहिती नव्हतं खरं तर तो बोलायला लागला की सर तुम्ही इथे एवढा वेळ का थांबलाय. तर तो आल्याबरोबर मी बोललो अरे असं माझं काम संपलंय, आता मला घरी जायचं आहे. तर काम जे होतं ते माझं पूर्णपणे नाही केलं मी. तर तेवढं म्हणजे जे होतं ते तिथे त्यावेळीपर्यंत जितकं काम झालं तिथे एवढंच होतं. नंतर तो सगळा सीन चालू नाही. आणि मी ते पुन्हा जाऊन त्या सिस्टमवरती बसून ते काही कम्प्लीट करायचा प्रयत्न पण केला नाही. बरोबर. ते सिक्युरिटी गार्ड बोलायला लागलं की बाबा तुम्ही आता अजून किती वेळ थांबणार आहात किंवा काय. तर मी बोललो की मी नाही थांबणार आता, मी आता निघून जाईल. आणि ज्या सिक्युरिटी गार्डशी त्या बोलत होतो, सिक्युरिटी गार्डशी बोलत असताना मी पुन्हा मागे वळून पाहिलं तर मला ज्या डॉक्युमेंट्स होत्या किंवा जे पेजेस होते किंवा ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या पहिल्या ज्या होत्या तशाच ठेवलेल्या होत्या, म्हणजे जसे ऑर्गनाईज केल्या होत्या. जसे त्या विस्कटल्या नव्हत्या, ते विस्कटल्या नव्हते, जसे तसेच होते. तर मी बघत राहिलो की आत्ता तरी सगळं हवेत उडावलं होतं आणि इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालं होतं.
आता बघतो ते सगळं एकाच ठिकाणी आहे. तर मी बोललो हा माझा भास आहे की नक्की काय आहे. आणि ज्या एसीज चालू होत्या त्या पण बंद झालेल्या होत्या. आणि त्यानंतर मी खूप घाबरलो मुळात, म्हणजे कारण तेव्हा मी खूप घाबरलो आणि मला असं जाणवलं की बाई इथे काहीतरी चुकीचं घडलं होतं माझ्याबरोबर. आणि असं एकटं आणि एवढ्या खूप वेळापर्यंत इथे थांबणं योग्य नाही आहे. त्याच्यानंतर मी तसंच निघालो, घरी आलो. कारण घरी येताना पण माझ्या मनात तेच विचार होतं, नक्की काय बघितलं मी, काय चालू होतं ते मला समजण्याचा, मला काही स्वतःचा अर्थ लागत नव्हता नक्की काय होतं. नंतर आल्यानंतर घरी आलो, झोपलो, पण झोप लागेना. घरामध्ये माझी बायको होती. तिने विचारलं की काय झालं आहे, कारण तिने माझा घाबरा चेहरा बघितला होता की नक्की काय झालं तुला बाबा, काय. तर मी तिला काही सांगितलं नाही त्या दिवशी आणि तसाच झोपी गेलो. पण झोप लागत नव्हती. काही म्हणजे कशी तरी सकाळी 4:30-5 वाजता मला झोप लागली. आणि मग सकाळी उठलो आणि पुन्हा रेग्युलर जसं ऑफिसला जायला निघालो. थोडा लेट झोपलो होतो पण तुम्हाला मला उठायला लेट झालं होतं. आणि मग ऑफिसला लेट गेलो आणि पोचल्यानंतर मी माझ्या जे कलिग येतात त्या कलिगशी बोललो की अरे मला काल ना हा असा एक अनुभव आला होता इथे, मला माझ्यावर असं जाणवलं होतं मला. तर तो बोलला की अरे काय मस्करी करतो, आपण एवढे वर्ष काम करतो इथे, कोणाबरोबर कसं कधी झालं नाही आहे किंवा काय, तू काय एवढं बोललो, असं काय नाही बोललो. तर मी बोललो अरे हा खरं, कारण मला खूप असं तेव्हा मला जाणवत होत्या सगळ्या गोष्टी, जी एनर्जी होती तिथे, जी काही नकारात्मक एनर्जी बोलू शकतो आपण, ती पूर्णपणे मला जाणवत होती. आणि ती म्हणजे अशी तिथे वावरत होती. कारण असं म्हणजे त्यांचा पण एक, मला असं वाटतं की त्यांचा एक काळ असतो, वेळ टाइम असतो. बरोबर. त्या टायमिंगलाच ते लोक येतात. आणि मे बी होऊ शकतं त्या टायमामध्ये तू तिथं काम करत होतास त्यामुळे तुला ती दिसली गोष्ट. बरोबर. कारण त्यांचा एक वेळ ठरलेला असतो, एक काळ ठरलेला असतो. त्या काळामध्येच ते लोक येतात आणि त्या ठिकाणी त्यांचा जो वावर असतो तो वावर फिरतात ते लोक, ते त्या जागेशी संबंधित असतात. तर मी त्याला सांगितलं की असं झालंय म्हणून. तर तो बोलला तू बोलतोयस ते एका अर्थाने खरं आहे. कारण मी एवढ्या वर्षात मी तुला कधी सांगितलं नव्हतं, कारण इथे खूप नकारात्मक गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह एनर्जीज भरपूर आहेत. कारण इथे एक महिला जी होती, एक लेडीज होती, तिने एखाद्या कुठल्या तरी प्रेग्नेंट लेडी होती ती पण. अच्छा. हा, त्या प्रेग्नेंट लेडीने स्वतःला जाळून घेतलं होतं. ओके. स्वतःला म्हणजे ती तिथे काम करायची? हा, तिथे एम्प्लॉईज होती, तिथे काम करायची, जे जसे एजंट सगळे काम करतात. तर आपण त्यांची तिथे काहीतरी पर्सनल इश्यूज असेल, कदाचित तिला त्रास धोका वगैरे मिळाला असेल कुठल्या गोष्टीवरून किंवा काय, त्याच्यामुळे तिने जाळून घेतलं होतं तिथे स्वतःला. खूप अगोदरची गोष्ट होती. त्याने मला सांगितलं अरे हे तर मला माहीत नव्हतं गोष्टी. त्यामुळे इथे नकारात्मक गोष्टी आहेत. तुम्ही जर मध्ये जे लोकांनी काम केलं आहे ते लोक खूप या गोष्टीशी रिलेट करू शकतात. ओके. की तिथे नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जीज आहेत. तिथे जो मायनसचा जो एरिया आहे, तिथे अंडरग्राऊंड जो एरिया आहे, म्हणजे तिथे मायनस बोलतात. मी मायनसला गेलो फिरायला किंवा मायनसमध्ये आहे. ग्राउंडच्या खाली पार्किंग फ्लोअर जो आहे त्या एरियामध्ये जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना नकारात्मक अनुभव आजही येतात. जे निगेटिव्ह एनर्जीचे जे अनुभव आहेत, एखादी पांढरी बाई दिसते किंवा कोणीतरी बोलवण्याचा आवाज असतो तो, किंवा कोणीतरी चालत जातोय आणि अचानक गायब होतोय, असे खूपसे चित्रविचित्र प्रकार त्यांना, तिथे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना येतात. ओके. हे मला कधी माहिती पडलं, कारण माझा एक मित्र होता तिथे जवळपास राहणारा होता आणि तो सिक्युरिटी गार्ड म्हणून तिथे जॉईन झालेला. अच्छा. सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉईन झालेला. आणि त्याने ती 1 महिन्याच्या जो तो जॉब होता तो सिक्युरिटी गार्डचा, तो त्याने सोडून दिला होता. म्हणजे त्याला त्या 1 महिन्यामध्ये खूपसे असे चित्रविचित्र अनुभव आले त्याला, की बाबा त्याला असं म्हणजे दिसायचं कोणतरी बोलवतंय, तो तिथे गेल्यानंतर कोणतरी गायब होतंय किंवा चालतंय. तर असे अनुभव आल्यानंतर त्याला ताप बी भरायला लागला आणि तो बोलायला लागला की अरे यार हे खूप जास्त होतं. आणि मग त्याने तो जॉब सोडून दिला अक्षरशः तिथला. आणि तिथे जे खूप टाईमपासून जे ते लोक तिथे जे सिक्युरिटी गार्ड जे काम करणारे आहेत ते लोकांना त्या गोष्टीबद्दल अगोदरच माहिती आहे आणि त्या लोकांना या गोष्टीबद्दलची माहिती आहे किंवा जाणीव आहे की ते त्याशी या गोष्टी आहेत. कारण ही जी अशरायटीची जी जागा आहे तिथे पहिलं स्मशानभूमी होती. अच्छा. स्मशानभूमी होती. ती स्मशानभूमी वरती ती बिल्डिंग उभी केली आहे आणि ती बिल्डिंग उभी करताना पण त्यांना खूपसे प्रॉब्लेम्स आलेत.
ओके. हां, खूपशे प्रॉब्लेम्स आलेत आणि प्रॉब्लेम्स असताना खूपशे बळी दिले गेलेत तिथे, असं असं बोललं जातं कदाचित. मला पण असं म्हणजे अच्छा. पूर्णपणे खात्रीशीर माहीत नाही, की असं खूपशे बळी दिले गेलेत. त्या बळी दिल्यानंतर मग ती बिल्डिंग उभी राहिलेली आहे. ओके. आणि मग तिथे आजही जिथे एक बॅक साईडनी स्टेप्सने चढायला रस्ता आहे, म्हणजे जो पार्किंग फ्लोअर आहे त्या पार्किंग फ्लोअरने स्टेप्सने चढायला रस्ता आहे. तिथे आजही अमावस्येला नारळ फोडला जातो. नारळ फोडला जातो या कारणाने, कारण ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या अमावस्येच्या दिवशी त्यांच्यामध्ये जास्त ताकद येते असं बोललं जातं. करेक्ट. आणि त्या बाहेर येऊन म्हणजे लोकांशी किंवा त्यांना जे असतात त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. या कारणाने तिथे आजही अमावस्येला नारळ फोडला जातो. म्हणजे त्या ऑफिसमध्ये? हा, ऑफिसमध्ये तिथे खाली पार्किंग फ्लोअरला. बरोबर. कारण तिथे जे पण आशाराटीमध्ये जे काम करतात एम्प्लॉईज किंवा जिथे जे ऑलरेडी खूप वर्ष तिथे त्यांनी काम केलं आहे, त्या आशाराटीमध्ये खूपशे कंपन्याज आहेत. जसे जवळजवळ 20 ते 25च BPO सेक्टर आहेत, बजाज फायनान्स आहे, परत इन्कम टॅक्स ऑफिस आहे. तिथे जे एम्प्लॉय काम करतात आशाराटीमध्ये त्या बिल्डिंगमध्ये, त्या लोकांना काही ना काही कुठे ना कुठे कुठला ना कुठला असा निगेटिव्ह अनुभव तिथे आलाच असेल. आणि मी खात्रीने सांगतो, जे तिथे एम्प्लॉय काम करतात त्या लोकांना हा अनुभव नक्कीच आला असेल. म्हणजे मी एक टाइमला होतो तिथे. ओके. आणि ह्या सर्व गोष्टी भरपूर जण त्यावेळी, म्हणजे मला वाटतं एक 7-8 वर्षाआधी त्यावेळी भरपूर जण बोलायचे की तिथे भरपूर नेगेटिव्ह सीन होतात. आणि मीच नाही, माझी वाईफ पण आमचं लग्न झाल्यानंतर ती पण तिथे जॉईन झाली होती. ती अराउंड 1-1.5-2 महिने होती. त्यावेळी तिच्या पण फ्रेंड्स लोकांनी भरपूर, म्हणजे आशाराटीचं झालं की नाव आलं की ती नेगेटिव्ह जी गोष्ट आहे ना ही येतेच. आणि जसं तू आज बोललास ना, तर भाई खूप भयानक अनुभव आहे तुझा, कारण की तू तो एक्सपिरियन्स केला. आणि आतापर्यंत मी ऐकलं होतं, पण आता तू जसा एक्सपिरियन्स केला तर कसं मला पण ते फील झालं की भाई असं म्हणजे काहीतरी प्रकार आहे, काहीतरी हे वेगळंच होतं. आता तू अजून एक स्टोरी सांगितलास, तू ती स्टोरी सांगितलं की तुझ्या रखवाल्याबद्दल, म्हणजे गावाला जे रखवाला आहे त्याच्यावरून काहीतरी होती ती. हा, बरोबर. एक स्टोरी आहे आमच्या गावची घडलेली. मी मुळात कोकणातला आहे आणि कोकणामध्ये माझं एक मंडणगड तालुक्यामध्ये एक बोरखत नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये मी बालपण माझं तिकडेच गेले, कारण लहानपणापासून ते 10वीपर्यंतचं शिक्षण मी माझ्या गावी घेतलं आहे. ठीक आहे, गावी घेतलं आहे. आणि तिथे ते लहानपणापासून 10वीपर्यंत जेवढे वर्ष मी तिथे राहिलो गावामध्ये, तेव्हा जसे माझे काही चांगले वाईट जे काय माझ्याबरोबर जे मला अनुभव आलेत, त्याच्यामध्येच ही एक गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे ती घडलेली खरी गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये जवळजवळ 70 ते 75 घरं असतील घरामध्ये. आणि भरपूरसे लोक माहिती आहे ना, कोकणातली माणसं मुंबईला नोकरीसाठी येतात आणि बाकी असेच राहतात गावामध्ये. तर एवढी काही जास्त माणसं नसतात गावामध्ये. तर लहानपणी तसा काळ नव्हता. लहानपणी सगळे गावात असायचे आणि खूपसे म्हातारे लोक असायचे, मोठे लोक असायचे किंवा मुलं बाळं असायची. आता तो काळ बदलला आहे, कारण आता खूपसे लोक मुंबईची ओढ लागेल सगळ्यांना. त्यामुळे काय झालं की मुंबईला येतात, मुंबईला येऊन स्थायिक होतात. बरोबर. तेव्हा तसं माझ्या बालपणी तसं नव्हतं. गाव पूर्ण भरलेलं होतं. आणि अशा खूपशा रंजक गोष्टी आहेत गावामध्ये लहानपणापासून ज्या मी जगलो तिथे. आणि कोकण म्हटल्यावरती किंवा कोकणातल्या ज्या जंगल किंवा त्या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर एक वेगळा अनुभव किंवा वेगळी स्टोरी आहे तिथली, ती मी तुला सांगू इच्छितो. आमचं गाव आहे, आमच्या बाजूला जवळच एक दुसरं गाव आहे गोठे नावाचं. त्या गावामध्ये एक इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना आहे. ओके. ठीक आहे. त्या कारखान्यामध्ये आमच्या गावातील व्यक्ती सकाळी जातात तिथे आणि तिथे काम सकाळी जातात. आणि तर जाताना जो रस्ता आहे तो जंगलातून जातो. जंगलातून जाताना मध्ये एक ओढा लागतो, छोटी नदी बोलू शकता, कारण वाहती नदी. आणि तिथून पुढे थोडासा चढ आहे, चढ नंतर थोडासा उतार आहे, आणि नंतर उतरून पुढे गेल्यानंतर ते गाव लागतं. आणि तिथे तो ज्वेलरीचा कारखाना आहे. आणि त्या कारखान्यामध्ये म्हणजे स्वतःच्या अर्निंगसाठी तिथे आमच्या गावातले, कारण गावाला तुला जर माहिती असेल तर काही अर्निंगचा काही सोर्स नसतो, खूप कमी आहे, म्हणजे खूप कमी असतो. आणि त्यासाठी मग दुसऱ्या गावामध्ये जाऊन ते सोर्स ऑफ अर्निंगसाठी जातात आणि काम करतात आणि संध्याकाळी पुन्हा येतात घरी. तर अशी एक घटना घडली होती आमच्या गावामध्ये. एक माणूस, म्हणजे आमच्या गावातला एक माणूस होता, तो खूप 2-3 वर्षापासून त्या इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यामध्ये जायचा, सकाळी जायचा रेग्युलरपणे. त्याचा तो काम करायचा. काम करून झाल्यानंतर संध्याकाळी
7 साडेसात कधी कधी लेट पण व्हायचं, कारण जशी ऑर्डर असेल किंवा ज्या काम सांगितलं असेल त्या हिशोबाने तो काम करायचा, आणि जो लेटपर्यंत थांबलं तर लेटपर्यंत त्यांना काम करून ते कम्प्लीट करून द्यावं लागतं. इमिटेशन ज्वेलरीचं तुला माहिती असेल. करेक्ट हा ठीक आहे. तर टायमामध्ये कम्प्लीट करायला हां, ते पूर्ण काम जर ऑर्डर असेल, एवढे लोकांची ऑर्डर, एवढे जे नग असतात ते नग पूर्ण त्यांना ते करून बनवून वगैरे हे करून द्यावे लागतात. तशा प्रकारे तिथं काम होतं चालू करायचा तो. आणि पुन्हा परतीच्या वाटेने संध्याकाळी 6 वाजले, कधी 7, कधी 8:30 व्हायचे आणि तो घरी यायचा. आणि घरी येता येता तिथे मध्ये जो ओढा लागायचा तिथे काहीतरी एक असं बोललं जातं, म्हणजे नकारात्मक ऊर्जा तिथे असते किंवा आहे अजून पण, असं बोललं जातं. कारण माझी जी शाळा होती ती 4th स्टँडर्ड नंतर त्या बाजूच्या गावामध्येच होती. ओके. हां, आणि जाताना आम्ही माझी पूर्ण दिवसाची शाळा असायची माझी, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर 5 वाजल्यानंतर आम्ही घरी यायचो. तीच वाट होती, त्याच वाटेने सगळे जायचे यायचे, कारण ते एकच मेन वाट होती. म्हणजे तो एक मेन रोड जसा होता तसं मेन रोड होता, पण तो जंगलातून होता. हां. आणि म्हणजे आमचे जे घरातले मोठे व्यक्ती असायचे ते सांगायचे की बाबा तू चाललायस तर जाताना या ठिकाणी तू थांबू नकोस, किंवा या ठिकाणी जास्त वेळ नाही थांबायचं. अच्छा, कारण त्यांचा एक्सपिरियन्स असेल. हा, कारण या ठिकाणी जास्त वेळ नाही थांबायचं, कारण ती चांगली जागा नाही आहे. पण तेव्हा आम्हाला काय ती एवढी गोष्ट ती, म्हणजे आम्ही लहान होतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, भूताबिताच्या गोष्टी एवढ्या काय आमच्या मनामध्ये नसायच्या. एक अल्लड वय असतं, एन्जॉय करायचं, त्या एजमध्ये आम्ही होतो आणि आम्ही जायचो यायचो, मजा मस्ती करत यायचो त्या रोडने. आम्हाला कधी त्या गोष्टीच्या मनामध्ये अनुभव पण होता की बाबा इथे कुठे नकारात्मक ऊर्जा आहे. बरोबर. कारण आम्ही तो ओढा होता, त्या ओढ्यामध्ये असं मोठं असं एक पूल टाईप तयार झालेलं. आम्ही त्या पावसाळ्यामध्ये खूप तिथे उड्या मारायचो, पोहायचो वगैरे. अच्छा. हा, पोहायचो आणि तिथून कपडे घालायचो पूर्ण आमचे आणि स्कूलचे, आणि मग घरी यायचो. असा एक कार्यक्रम होता. जर घरामध्ये समजलं की बाबा की तू इथे थांबून तिथे उड्या मारल्या त्या ओढ्यामध्ये आणि तू घरी आणि हे केला खूप लेटपर्यंत, कधी कधी असं मजा मस्ती करताना टाइम कधी निघून जायचं समजायचं नाही. लेट व्हायचं. हा, लेट व्हायचं. तर घरी समजलं की खूप शिव्या पडायच्या घरी की बाबा म्हणजे, आणि सांगितलं, बजावलं होतं की बाबा तू तिथे थांबायचं नाही जास्त वेळ, लगेच निघून यायचं. तुला माहिती आहे ना, तुला सांगितलंय ना. तर तेव्हा समजायचं नाही की नक्की ही का बोलतात, कारण ते पूर्णपणे समजावून नाही सांगायचे की बाबा इथे असं नकारात्मक ऊर्जा आहे किंवा निगेटिव्ह एनर्जीचा वास आहे आजूबाजूला, त्यामुळे तू इथे थांबू नको जास्त वेळ. पण एवढ्या वर्षामध्ये आम्हाला काय असं जाणवलं नाही की आम्ही सगळे असे एकत्र यायचो, एकत्र थांबायचो, एकत्र जायचो, आणि त्यामुळे असं कदाचित आम्हाला ते जाणवलं नसेल. तर आता त्या माणसाबद्दल मी तुम्हाला सांगेल की तो माणूस जो आहे तो जायचा आणि पुन्हा यायचा, आणि तो येताना तिथे गावामध्ये एक माणूस होता काय? हा, म्हणजे तो तुला मग अशी सांगितलं ना की तो इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यामध्ये जायचे गावातले लोक. ओके. हा, तर तो एक, म्हणजे त्यांच्यातला एक माणूस होता. हा, म्हणजे तो जे जायचे ना त्यांच्यामधला एक जण माणूस होता. तो तिकडे जायचा आणि येताना एकटाच यायचा. ओके. कारण तो सुटल्यानंतर तो एका ठिकाणी ड्रिंक करायला जायचा, दारूची नशा करायला जायचा, आणि ते दारूच्या नशा करून मग पूर्ण रोज दारूच प्यायचा. हा, रोज बोलू शकतो, किंवा अल्टरनेटिव्ह डेजला तो प्यायचा आणि यायचा, कारण त्याला ती सवय झाली होती. त्यामुळे तो यायचा. एक दिवस असं झालं की तो गेला, काम केलं त्याने आणि ड्रिंक केली आणि तो येत होता. तुला असं म्हणजे सांगून असं माहिती असेल की निसर्गामध्ये अशा काही त्यांचे नियम आहेत, त्यांच्या एक काळ आहे किंवा वेळ आहे, आणि त्यांच्या निसर्गामध्ये अशा घडणाऱ्या खूपशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. आणि त्या गोष्टींच्या मध्ये जर आपण जो ह्युमनचा इंटरफेअरन्स असेल तो गेला, तर ते त्या ज्या व्यक्ती असेल त्या, किंवा जी कोणी वस्तू किंवा जी काय असेल त्या व्यक्तीला ते शिक्षा करतात किंवा त्या व्यक्तीला दंड देतात. बरोबर. म्हणजे त्यांचा एक टाइम असतो आणि त्यांचा प्रेझेन्स मध्ये आपण गेलो तर होतं असं. बरोबर. तर तशाच प्रकारचा एक भाग म्हणू शकतो. तर काहीतरी अमावस्येची वगैरे रात्र होती आणि तो माणूस खूप लेट दारू पिऊन चालत होता एकटाच, आणि त्या येता त्याला मध्ये ओढा लागला, आणि ओढ्यामध्ये असंच काहीतरी ती नकारात्मक ऊर्जेचं असं काहीतरी ते एक चालू होतं. आता मी म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत की नक्की काय असतं, पण ते एक निसर्गाचं ते त्यांचं त्या प्रत्येक जागेमध्ये, प्रत्येक त्या एरियामध्ये त्यांचं एक असतं ते अस्तित्व, ते त्यांच्या काही गोष्टी असतात त्या घडत असतात. आणि ते घडत होते, आणि हा माणूस आला, आणि तुला जर ओळखून असतील तर प्रत्येक जागेचा जो असतो तो रक्षक असतो.
एक रखवाला असतो आणि तो त्या जागेचं रक्षण करत असतो. करेक्ट करेक्ट. किंवा जर कोण माणूस असेल किंवा जो त्या नकारात्मक ऊर्जांना मीट करायचा प्रयत्न करत असेल त्यांना तो ओढून आणायचा किंवा त्याला सावरण्याचा किंवा त्याला अवेअर करण्याचा त्या ज्या व्यक्तीला काम असतं. आणि तो माणूस येत होता आणि तो माणूस येताना त्याला तिथे नकारात्मक ऊर्जाचा चालू होता काहीतरी आणि त्या माणसाला जो जागेचा जो रक्षक आहे तो रक्षक त्याला अवेअर करायचा प्रयत्न करत होता की बाबा तू पुढे नको जाऊस किंवा मागे वळ किंवा इथून तू शांतपणे निमूटपणे निघून जा पुढे, असं काही करू नकोस. पण तो मोठमोठ्याने शिव्या देत होता कारण त्याने ड्रिंक केली होती आणि त्याच्या स्वतःवर त्याचा ताबा नव्हता आणि तो खूप मोठमोठ्याने शिव्या देत होता आणि खूप मोठमोठ्याने ओरडत होता आणि बडबडत होता त्या मोठमोठ्या, कारण त्यांना ती शांतता लागत असे इथे जे काय त्यांचं कार्य चालू असतं त्यासाठी. आणि त्याच्या मोठमोठ्या आवाजाने ती त्यांची जी शांतता म्हणजे जे त्यांचा जो कार्यक्रम चालू होता किंवा जो काय असतो तो त्यांचा म्हणजे त्यात भंग येत होता किंवा म्हणजे त्यामध्ये काहीतरी हे निर्माण होत होतं, डिस्टर्बन्स निर्माण होत होता. त्यामुळे ते व्यवस्थित त्यांचं कार्य चालू होत नव्हतं आणि ती जो जागेचा रक्षक आहे त्या जागेच्या रक्षकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला किंवा ओरडू नकोस बोलू नकोस. पण तो माणूस ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता कारण त्याने पूर्णपणे तो ड्रंक होता आणि त्याने त्या जो जागेचा रक्षक आहे त्याचं ऐकलं नाही. त्याच्याबरोबर त्याची हातापायी बोलू शकतो, हातापायी झाली आणि तरी पण त्या जागेच्या रक्षकाने त्याला असा सुखरूप सोडून त्याने त्याच्या पायवाट्याने पुढे जाऊन दिला. तरी पण तो शिव्या घालत बडबडत वगैरे पुढे येत होता. पण जो डिस्टर्बन्स झाला होता ज्या निगेटिव्ह एनर्जीला किंवा तिथली जी प्रोसेस असते तिला, त्या लोकांनी त्या माणसाची वैर ठेवलं होतं कारण त्यांना त्यांचं जे काम करताना त्यांना ते पूर्णपणे शांतपणे करावं लागतं, ते नाही झालं. आणि असं असताना त्या एनर्जीने ती खंत मनामध्ये ठेवली होती. तरी पण ते जो जागेचा रक्षक असतो त्याचं पण त्या एनर्जी पुढे काय चालू शकत नाही. तो फक्त तो थांबवायचं काम करू शकतो, बाकीचं पुढं काय करू शकत नाही कारण त्याचं एक लिमिट असते, जे एक वेश असते, त्या वेशेच्या बाहेर तू जाऊ शकत नाही. करेक्ट. आणि जी निगेटिव्ह एनर्जी असते ते तुला माहिती आहे ते कुठे कसं काही करू शकतो. तर असंच झालं. नंतर मग तो रोज यायचा, काम करायचा, रात्री निघताना त्याला कधी कधी लेट व्हायचं. लेट करताना तो तिथे जी जागा असेल त्या जागेमध्ये ते शिव्या द्यायचा आणि पुन्हा घरी जायचा. असं नेहमी चालू होतं. तो थोडे दिवस म्हणजे असे करता त्याला म्हणजे तो पूर्णपणे असा वेड्यासारखं करायला लागला. काही काळानंतर पूर्ण त्याला स्वतःवरचा ताबा पूर्ण त्याचा सुटला होता. जसं आपण नॉर्मल बिहेव करतो त्याप्रमाणे तो बिहेवच नव्हता करत. तो एकदम वेगळंच बोलायचा, मनातल्या मनात पुटपुटत राहायचा, तुला बघून घेईन, तुला मारेन, तू मला घाबरायचा प्रयत्न करतोस का, आणि घाणघाण शिवाय देऊन त्याला मारायला दिसतंय. त्याला समोर काहीतरी त्याला नकारात्मक ऊर्जा दिसते आणि त्याच्याशी तो कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांच्या विरोधात त्यांना मारायचा किंवा त्यांच्याशी लढायचा वगैरे असा प्रयत्न करतोय, अशा प्रकारचा तो बिहेव करायचा. मनातल्या मनात बोलायचा आणि समोर दिसते त्याला मारायला, म्हणजे समोर असंच पळत वगैरे जायचा आणि मारायला बिरायचा प्रयत्न करायचा. मी आलो तुला मी मारतो आता, मला घाबरवतो का वगैरे असं असा करायचा प्रयत्न करायचा. तर लोक खूप त्या गोष्टीला घाबरत होते की बाबा हा नक्की काय झालंय. तर पूजापाठ किंवा सगळं करायचा प्रयत्न केला. डॉक्टरांकडे दाखवलं, तरी पण त्याचा तो जो आजारपण होतं किंवा जे त्याला हळूहळू त्याला जो त्रास होत होता तो म्हणजे वाढतच चालला होता, कमी नव्हता होत. तर त्याची बायको पण खूप चिंतित झाली होती की बाबा नक्की ह्याला काय झालंय, की मी सगळं करून पण त्याचा तो त्रास कमी होत नाहीये. आणि त्यांनी शेवटी ते काम सोडून दिलं, आजारी पडला आणि तो घरातच असायचा, अंथरुणावर पडून होता. आणि त्या नकारात्मक ऊर्जाने त्यांचा जो राग होता तो मनामध्ये ठेवला होता की बाबा ह्या माणसाशी आपलं वैर आहे. बरोबर, कारण त्यांनी तिथे पंगा टाईप घेतले. हो बरोबर. आणि त्याचा तर आपण बदला घ्या, कारण असं असतं की काहीतरी असतं की जे माणसाने बघितलं नाही पाहिजे. त्या नकारात्मक ज्या निसर्गामध्ये जशा काही गोष्टी घडतात त्या माणसाने नाही बघितल्या पाहिजेत असं असतं. तर त्याने बघितल्या आणि जो माणूस ती गोष्ट बघतो तर तो माणूस जिवंत नाही राहत. असं बरोबर, हा असं आहे. बरोबर, तुम्ही माना, बिलीव्ह करा किंवा नका करू, ही गोष्ट असं आहे. बरोबर. हा म्हणजे खूपशा, म्हणजे मी कोकणामध्येच नाही बोलत आहे, अशा बाकीच्या ठिकाणी पण ही गोष्ट आहे अशी. म्हणजे एक गोष्टी ज्या घडत असतात जंगलामध्येच नाही कुठे पण, ज्या एक
रिच्युअल परफॉर्म होत असतात हा. त्या बघायच्या नसतात. बरोबर आणि जर त्या चुकून आपण बघितल्या तर ती नेगेटिव्हिटी जी पण गोष्ट आहे ती आपल्याला मारते. बरोबर. आणि या गोष्टीसाठी तो जबाबदार होता स्वतः, कारण त्याने ते बघितलं होतं. त्याला अवेअर करायचा प्रयत्न केला गेला तरी पण त्याने तो अवेअर झाला नाही आणि मग तो आजारपणाला खिळला आणि मग अंथरुणातच होता. तो रात्री उठायचा, मध्येच अंगणात यायचा रात्री 12-1 वाजता. कोकणामध्ये बोललं तर 10-10:30ला सगळे झोपून जातात, पूर्ण बरोबर. शांतता असते, बरोबर. किड्यांचा वगैरे किर्र हा, आवाज असतो, आवाज चालू असतो. कोण बाहेर नसतं. तर तो रात्री 12-1 वाजता उठायचा आणि अंगणात यायचा आणि मोठमोठ्याने ओरडायचा, मी तुला मारेल म्हणून, तुझा मी बदला घेईन, तू कोणाला घाबरवतोस, माझं काही वाकडं करू शकत नाहीस वगैरे, असं तो बोलत राहायचा कोणाशी तरी. आणि त्याची बायको खूप घाबरायची या सगळ्या गोष्टींना आणि तिला समजत नक्की काय करावं. खूपशा गोष्टी केल्या त्याला, उपास तापास, त्याचा डॉक्टर, त्याचं म्हणजे गुरुजींकडे इकडे तिकडे दाखवायचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तो म्हणजे आजारपणाने खिळला होता. तर एक दिवस असं झालं की तो झोपला होता आणि झोपेत त्याला कुठले तरी आवाज ऐकू येतो त्याच्या कानामध्ये की कोणतरी मला बोलवतंय, कोणतरी मला खेचून प्रयत्न करतंय. तर मग तो उठला झोपेतून आणि दरवाजा उघडला, चालायला लागला. चालता चालता ज्या जागेवरती त्याला निगेटिव्ह एनर्जी दिसली होती, जे काय त्याने पाहिलं होतं, त्या जागेवरती गेला तो. जागेवरती गेला आणि त्याची जी बायको बाजूला झोपली होती तिला काहीच माहीत नव्हतं की बाबा तो उठून कुठे गेलाय का. खरं पाहायला गेलं तर त्या अंगात काहीच ताकद नव्हती इव्हन चालण्याची पण तेव्हा तो चालत चालत त्या जागेपर्यंत पोहोचला होता. ओके. सकाळ बायकोला जेव्हा समजलं की तो बाजूला नाही आहे, म्हणजे 4-5च्या सुमारामध्ये, तेव्हा ती बघितलं आणि पाहिलं आणि ते आरडाओरडा करू लागले. आजूबाजूचे सगळे जमा झाले, नक्की गेला कुठे वगैरे. तर सगळे पूर्ण गाव गोळा झाला, बाबा आता हा माणसाला शोधायचं कुठे गेला असेल वगैरे. तर ते बोलले की तो नेहमी तिकडचं नाव घ्यायचा, त्या जागेचं नाव घ्यायचा. तर गावातले सगळे व्यक्ती, चला बाबा आपण जाऊन शोधूया त्या जागेमध्ये, कदाचित तिकडे गेला असेल वगैरे, किंवा काय त्याचा नक्की काय आहे तिथे किंवा काय आहे ते बघूया. तर गावातील व्यक्ती तेव्हाच त्या सकाळीच 4 वाजता उठले, सगळे जमा झाले. सगळ्यांनी विचार केला की बाबा त्याला शोधूया जाऊन, आपण पूर्ण जंगल पालथा घालूया. तर सगळे गेले, बॅटरी वगैरे घेऊन, काठी वगैरे घेऊन गेले आणि शोधायचा प्रयत्न करू लागले की बाबा कुठे आहे. त्या जागेत त्या ठिकाणी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण इव्हन भेटतच नव्हता. आजूबाजूच्या खूपशा जंगलामध्ये जो ओढ्याचा पूर्ण भाग आहे तो खूप लांब आहे. जवळजवळ ती सावित्री एक नदी आहे, त्या नदीला जाऊन मिळतो तो पूर्ण ओढा. त्या पूर्ण ओढ्याच्या दिशेने सगळे शोधू लागले, पण त्याला कुठेच सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णपणे जंगल शोधण्याचा प्रयत्न केला, किंवा दुसरीकडे आजूबाजू नातेवाईकांकडे सगळ्यांकडे चौकशी करायचा प्रयत्न केला गेला, पण तो कुठेच सापडला नाही. तरी मग विचार करू लागले गावातील व्यक्ती, अरे यार कुठे गेला असेल नक्की, एवढ्या रात्री तर एवढा लांबचा पल्ला तर गाठू शकत नाही. तर मग गावातले जे मोठे व्यक्ती असतात त्यांना काही गोष्टी माहिती असतात किंवा त्यांना समजतात. तर ते लोकांनी बोला की आपण ज्या जागेवरती त्याला त्रास झाला होता किंवा ज्या जागेवरती त्याला म्हणजे अशा काही गोष्टी घडल्या होत्या, त्या जागेवरती जाऊन आपण तिथे नारळ देऊया, किंवा तिथला जो रक्षक आहे किंवा तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची माफी मागूया त्याच्या वतीने, असं ठरलं. मग आणि सगळ्या गावातले व्यक्ती आले. त्या पुलाच्या ठिकाणी एका कोपऱ्यावरती नारळ ठेवला आणि नारळ ठेवल्यानंतर त्यांनी गाऱ्हाणं घातलं की बाबा, गाऱ्हाणं घालतात तुला माहिती असेल, बरोबर. गाऱ्हाणं घातलं की हे म्हणजे ज्या काही शक्ती आहेत, तुम्ही आमचा असा एक अमुक माणूस आहे, त्या माणसाला तुम्ही जर काय तुमच्याकडून त्याच्याकडून जर काय त्रास झाला असेल किंवा त्याने काय जर नकळतपणे जर काय केलं असेल तर ते माफ करा, आम्ही तुम्हाला नारळ देतो, याच्यापुढे कुठलाच असा चुकीची गोष्ट घडणार नाही त्याच्याकडून, आणि जे काय असेल त्याच्याकडून ती जी काही चूक असेल ती पदरात घ्या, माफ करा आणि त्याला सोडून द्या. असं नारळ ठेवल्यानंतर त्यानंतर मग काही 5-10 मिनिटानंतर अचानक घाण वास येऊ लागला त्या एरियात, म्हणजे त्या आजूबाजूच्या परिसरातून वास येऊ लागला. तर ते लोक आजूबाजूला नक्की कसला घाण वास येतो ते शोधायचा प्रयत्न करू लागले. आणि त्या ओढ्याच्या जवळपास एक उंच झाड होतं. उंच झाड कसं ते हॉरर मूवीमध्ये कसं दाखवतात, एक उंच झाड, तसं एक झाड होतं त्या ओढ्याच्या ठिकाणी. आणि तिथे एक व्यक्तीचा मृतदेह दिसला की बाबा हा व्यक्ती तिथे असा त्या झाडाच्या मुंडाशी असा त्या पाचोळ्याच्या आतमध्ये असा एक मृतदेह दिसला. आणि मृतदेह दिसला आणि नंतर जवळ जाऊन पाहायला लागले तर तो व्यक्ती जो होता तोच आमच्या गावातला जो व्यक्ती होता तोच होता आणि तो मृत अवस्थेत सापडला होता. अच्छा. आणि म्हणजे हे नारळ दिल्यानंतर तो
विजिबल झाला. विजिबल तोपर्यंत तो दिसत नव्हता त्यांना. म्हणजे असं बोललं जातं की तुम्ही जर एखाद्या म्हणजे त्यांच्या ज्या एका पर्टिक्युलर टाईमला गेलात आणि त्या टायमामध्ये तुम्ही तिथून निघाला नाहीत किंवा निघून गेला नाहीत तर तुम्ही तिथेच राहता. तुम्ही जोपर्यंत तिथे तुम्ही किंवा त्याची माफी नाही मागत किंवा दुसऱ्या गावातला कोण एक व्यक्ती येऊन त्या ठिकाणी माफी नाही मागत किंवा नारळ देत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून तुमची सुटका होत नाही. बरोबर, सुटका होत नाही असं आहे तिथे. आणि अशा त्याच ठिकाणी नाही, तिथे एक सावित्री नदी आहे, त्या सावित्री नदीच्या खाडीच्या ठिकाणी पण अशा खूपशा गोष्टी घडल्यात. ओके. माझ्या जिजूबरोबर पण अशी एक गोष्ट घडली आहे की ते खेकडे पकडायला जातात ना त्या खाडी ठिकाणी, तिथे एक टाइम असतो, त्या टायमाच्या आतमध्ये तुम्हाला बाहेर निघायचं असतं, नाहीतर मग तुम्ही त्या ज्या शक्तींच्या आड आल्यानंतर तुम्ही तिथून निघून तुम्हाला ती पायवाटच दिसणार नाही. अच्छा, म्हणजे तो एक चकवा टाईप लागतो, तुम्ही तिथेच फिरत राहता जोपर्यंत कोणी त्या म्हणजे त्याला नारळ देत नाही त्या जागेला किंवा त्याची माफी मागत नाही तोपर्यंत तिथेच फिरत राहणार. तुम्ही दिवस रात्र तिथेच फिरत राहणार. अरे बापरे. असं एक असतं. तर त्याचा मृतदेह सापडला त्या माणसाचा आणि मग कन्फर्म झालं की हा त्याच माणसाचा मृतदेह आहे आणि तो मृत अवस्थेत होता हे तिथे बघितलं समजलं. नंतर मग गावातल्या व्यक्तीने म्हणजे ही गोष्ट डिस्क्लोज करण्यासारखी नाही आहे कारण मृतदेह झाला अशा ठिकाणी. तर मग घरी घेऊन आले आणि मग त्याचा विधिवत म्हणजे अंत्यसंस्कार केले त्याचे. आणि मग जे काय त्याचे ज्या विधी असतात ते सगळं व्यवस्थित झालं. तर सांगण्याचा मूळ उद्देश हा की अशा निसर्गाच्या काही अशा गोष्टी आहेत जिथे आपण चॅलेंज नाही केलं पाहिजे. बरोबर. त्या गोष्टींच्या ठिकाणी जाऊन आपण आपला इंटरफेरन्स नाही दिला पाहिजे, जेणेकरून आपण त्यांना एक प्रकारे चॅलेंज देतोय आणि आपण आपल्या स्वतःच्या जीवावर जीवघेणा हल्ला बोलू शकतो करून घेतोय. असा प्रकारचा हा एक भाग आहे. आणि अशा प्रत्येक कोकणामध्ये जो तुला पाहायचं म्हणजे बोलतात की अशा प्रत्येक गावाच्या एक वेशी आहेत, त्या वेशीचा एक तो रक्षक असतो. त्या रक्षकाच्या पुढे जाऊन तुम्ही काय करू शकत नाहीस. आणि तो एक काळ असतो, त्या काळापर्यंत तुम्हाला किंवा ती एक वेळ असते, वेळ बोलू शकतो, त्या वेळेमध्येच तुम्हाला ते त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. आणि जे काय असतात आणि म्हणून तुला गावामध्ये रात्रीपर्यंत कोण जागा राहिलेलं दिसत नाही. बरोबर. किंवा कोण बाहेर गेलेलं दिसणार नाही किंवा 10, 9:30, 10 वाजले की ती सगळं पूर्ण गाव सामसूम झोपी गेलेलं असतं. झोपी गेल्यानंतर सकाळी 5-6 वाजता उठणार आणि आपल्या नित्याच्या कामाला जाणार. आणि हे म्हणजे जे गावी हे जे प्रकार होतात ना, लवकर झोपणं वगैरे, ह्याच्या मागे पण रिझन आहे. बरोबर. आता आपण इथे मुंबईला वगैरे बाहेर जे लोक राहतात त्यांना वाटतं की इतक्या लवकर झोपून काय, पण त्याच्या मागे हे सगळे रिझन आहेत. बरोबर, अगदी बरोबर. कारण की तिथे 10 म्हणजे खूप वेळ झाला तो, म्हणजे 10 म्हणजे खूप जास्त, 1-2 वाजतात आपले, तसे 10 वाजलेत ते. पण खूप इंटरेस्टिंग आणि खूप भयानक होता, कारण की हा अनुभव तर रखवाल्यापासून स्टार्ट झाला, पण बोलतात ना आपण त्या रखवाल्याच्या मध्ये पण आलो तर काय होऊ शकतं माणसाचं हे आपण बघितलं. तर खूप भयानक होता अनुभव. आणि तुम्हाला पण असा काही अनुभव शेअर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा फोन नंबर दिलाय आणि जीमेल ID पण आहे. तुम्हाला तिथे हवंय तर मेल करा आणि तुम्हाला जर पॉडकास्टमध्ये यायचं असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा.